विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण नैसर्गिक संसाधनापैकी पाणी या संसाधनाचा या भागामध्ये विचार करणार आहोत. मित्रांनो, दररोजच्या वापरासाठी कोणकोणत्या कारणासाठी आपण पाणी वापरतो? अंघोळ करणे, दात घासणे, कपडे भांडी धुणे, फरशी पुसणे, पिण्यासाठी पाणी, स्वयंपाकासाठी पाणी आणि इतर अनेक कारणासाठी दररोज आपण पाण्याचा वापर करत असतो. आता तुम्हीच विचार करा की आपण दिवसामध्ये किती लिटर अंदाजे पाणी वापरत असेल बरे? ठीक आहे, पुढे जाऊया. याचा विचार तुम्ही करायचा आहे. पाणी हे 3 अवस्थांमध्ये आढळते आपल्याला: द्रवरूप अवस्था, स्थायू रूप अवस्था आणि वायुरूप अवस्था. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की पाणी पांढऱ्या रंगाचे असते, पण नाही बरं का. पाण्याला रंग, चव आणि वास नसतोच, हे नेहमी लक्षात ठेवा. पाण्याला वैश्विक द्रावक असं म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं असं? कारण बरेच पदार्थ हे पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. ज्याप्रमाणे प्राण्यांमध्ये रक्त असतं, तसंच वनस्पतीमध्ये रक्तासारखं म्हणजे रसद्रव्य असतं. कोणताही सजीव हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच पाण्याला जीवन असं म्हणतात. मग आता विचार करायचा आहे आपण काय, की पाणी 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 मगापासून पाणी हा विषय चाललेला आहे. पण या जगामध्ये किती पाणी आहे? तर मित्रांनो, तुम्ही आपला पृथ्वी गोल पाहिलेला आहे. त्या पृथ्वी गोलावर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे काय दिसतं बरं? बरोबर, निळसर रंग दिसतो. आणि हा निळसर रंग म्हणजेच पाणी आहे. म्हणजेच या पृथ्वीवर सुमारे 97% पाणी आहे. आणि हे पाणी समुद्र आणि महासागरामध्ये आहे. म्हणजेच हे पाणी खारट आहे. त्यानंतर साधारणपणे 3.25% हे पाणी कसं आहे, तर बर्फ स्वरूपातील आणि इतर पाणी आहे. बापरे, मग आपण जे पाणी पितो ते गोडे पाणी नाहीच की काय? नाही हो मित्रांनो, आहे, पाणी आहे, पण ते एकदम थोडस म्हणजे 0.3% एवढंच गोड पाणी आहे. आणि अशा या पाण्याचा आपण नेहमीच काटकसरीने वापर केला पाहिजे. आता मला तुम्ही सर्व मित्रांनी एक छोटा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की समुद्राचं आणि महासागराचं जे खारट पाणी आहे ते आपल्यासाठी उपयुक्त आहे का, आणि ते कसं उपयुक्त आहे? आता मित्रांनो, तुम्हाला मी एक चित्र दाखवतो. ते चित्र तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे आणि त्या चित्रावर मला उत्तर द्यायचे. सांगा बरं, या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? बोला. बरोबर, या चित्रामध्ये नदी दिसत आहे, धरण दिसत आहे, गाव दिसत आहे, त्याचप्रमाणे काही खेडी दिसत आहेत, बाजूला माणसे दिसत आहेत, काही वाहने दिसत आहेत. मग हे पाणी कोणकोणत्या कारणासाठी वापरलं जातंय हे तुमच्या लक्षात आलं की पाणी हे कपडे धुण्यासाठी, पिण्यासाठी, उद्योगधंद्यासाठी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या औद्योगिक कारणासाठी सुद्धा पाण्याचा वापर केला जातो. आता बघा मित्रांनो, हे आपण मानव पाणी याप्रमाणे वापरतोय, तर मग विचार करा, इतर प्राणी किंवा पशु याप्रमाणे पाण्याचा वापर करत असतील का? हा विचार तुम्ही करायचा. आता तुम्हाला मी 4 गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही लक्षातच ठेवायच्या आहेत बरं का. पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिरवा याचा अर्थ मुरवा. पुढे मित्रांनो, जिथं शक्य आहे तिथं तुम्ही पाण्याची साठवणूक करा. तसंच जिथं जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही पाण्याचा पुनर्वापर करा. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पाणी कधीही शिळे होत नाही.
आता मित्रांनो, ही सर्व पाण्याची माहिती पाहिल्यानंतर आता मी तुम्हाला घरी अभ्यास देणार आहे, स्वाध्याय देणार आहे. त्यामध्ये काही प्रश्न देणार आहे. ते प्रश्न तुम्ही स्वाध्यायामध्ये सोडवून आणायचे आहे. पहिला प्रश्न आहे, पाण्याला वैश्विक द्रावक का म्हटले आहे? पाणी हे जीवन आहे असे का म्हटले जाते? पुढचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर काय होईल? शेवटचा प्रश्न, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे असे का म्हणतात? मित्रांनो, या पाठावर आधारित सर्व माहिती तुम्हाला समजलीच असेल. धन्यवाद.